श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ASA मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा संदर्भ खूपच ज्ञानवर्धक आहे, त्याचमुळे या गोष्टीला शेवटपर्यंत ऐका। भूक, तहान, झोप आणि आशा या 4 बहिणी होत्या। एकदा त्यांच्यात श्रेष्ठत्वासाठी भांडण झाले, तेव्हा ते आपसातच श्रेष्ठत्व ठरवू शकले नाही। तेव्हा ते युद्ध करून एका राजाकडे गेले। राजाने सगळा प्रकार विचारला। तिथेही सगळे बोलू लागले, मी मोठा आहे, मी मोठा आहे। विचार करून राजाने प्रथम भूकेला विचारले, का बहिणी तू कशी मोठी आहेस? भूक म्हणाली, मी मोठा आहे कारण माझ्यामुळेच घरात चुली पेटतात, पंचपक्वान्न आणि 5ही पदार्थ तयार होतात आणि ते सजवलेले ताट मला देतात, मगच मी जेवते, नाहीतर मी अजिबात जेवत नाही। राजा आपल्या कर्मचाऱ्यांना म्हणाला, जा राज्यभरात घोषणा करा की कोणीही घरात चूल पेटवू नये, 5ही पदार्थ शिजवू नये, ताट सजवू नये। भूक लागली तर भूक कुठे जाणार? दिवसभर गेला, मध्यरात्री झाली, भूक लागली होती। त्याने सर्वत्र शोध घेतला, पण भुकेला खायला काही सापडले नाही। असहाय्य वाटून तिने घरात पडलेली शिळ्या भाकरीचे तुकडे खायला सुरुवात केली। ही गोष्टी जेव्हा तहानने पाहिली, भुकेला शिळी भाकरी खाताना दिसल्यावर ती धावत राजाकडे गेली आणि म्हणाली, भुकेचा प्रभाव झाला, त्याने शिळे तुकडे खाल्ले आहेत, पहा मी मोठा आहे। आता राजाने तिला विचारले की तू किती मोठी आहे? तहान म्हणाली, मी मोठा आहे, माझ्यामुळेच लोक विहीर तलाव बांधतात, ते छान भांड्यात पाणी ठेवतात आणि जेव्हा ते मला ग्लास देतात तेव्हा मी ते पितो, नाहीतर मी ते पिणार नाही। राजाने आपल्या नौकरांना सांगितले की कोणीही आपल्या घरात पाणी भरवून ठेवू नये, एखाद्याला पाण्याने भरलेले ग्लास देऊ नका, विहिरी आणि तलाव पहारे लावा। तहानलेल्या माणसाला तहान लागली तर बघतो तो कुठे जातो। दिवसभर गेला, मध्यरात्री झाली, तहान लागली होती, तेव्हा इकडे धावली तिकडे धावली, पण पाण्याचा एक थेंबही सापडला नाही। असहाय्य वाटून तिने एका तलावावर वाकून पाणी पिण्यास सुरुवात केली। जेव्हा ही गोष्ट झोपेने पाहिली तेव्हा ती राजाकडे धावत गेली आणि तिला सांगितलं की ती तहान लागली होती, तहान गेली आहे, ती तलावावर वाकून पाणी पित आहे, मी आता म्हातारा झालोय, यात काही शंका नाही। आता राजाने विचारले, तू किती मोठा आहेस तेही सांग। झोप म्हणाली, लोक माझ्यासाठी पलंग बनवतात, मला त्यावर पलंग घ्यायला लागतात, जेव्हा मला पलंग दिला जातो तेव्हाच मी झोपतो, अन्यथा मी अजिबात झोपणार नाही। राजा नौकरांना म्हणाला, ज्यांच्यात अशी घोषणा करा राज्यात की कोणीही अंथरूण लावू नये, गाद्या लावू नये, अंथरूण पसरवून ठेवू नये, बघा झोप आता जाते तरी कुठे? दिवस गेला, मध्यरात्री झाली, त्याला झोपेचा त्रासही झाला, पण त्यानंतर त्याला झोप येऊ लागली। त्याने खूपच शोध घेतला, पण पलंग कुठेच सापडला नाही। पराभूत होऊन ती अस्मनात जमिनीवर पडली। आशाने राजाला माहिती दिली, तो म्हणाला, झोपही गेली। जो मऊ पलंगाबद्दल बोलला तो खडबड मातीवर झोपलेला आहे। खरं तर भूक, तहान आणि झोप यावर मी मोठा आहे। राजाने विचारले, तू किती मोठा आहेस? आशा म्हणाली, लोक फक्त माझ्यासाठी काम करतात, व्यवसाय, कष्ट आणि श्रम करतात। अडचणींचा सामना करा, पण आशेचा दिवा विझवू देऊ नका। राजा नौकरांना म्हणाला, राज्यात घोषणा करा की कोणीही काम करू नये, कोणीही काम करू नये, कठोर परिश्रम करू नका आणि आशेचा दिवा लावू नका। आशा जागृत झाली तर बघा कुठे जाते ते। दिवसभर गेला, मध्यरात्री झाली, आशाला आशा वाटली, ती इकडे तिकडे गेली, पण सगळीकडे अंधारच होता। झमझमत्या दिव्याच्या प्रकाशात एकच कुंभार काम करत होता। ती तिथे जाऊन राहिली आणि राजाने पाहिले की कुंभाराने बनवलेले दिवे सोन्यात बदललीत अशी अपेक्षा होती आणि ते सोन्याचे बनले। सोन्याच्या दिव्यात रुपयाची वात आणि कांचाचा वाडा होता।
ज्याप्रमाणे त्याच्या आशा पूर्ण झाल्या त्याचप्रमाणे इतर सर्वांच्याही पूर्ण झाल्याच पाहिजे. इच्छांचा दिवा विझला तर बरे, पण आशेचा दिवा कधीच विझू देऊ नये. परिस्थिती कशीही असो, जीवन उजळून टाकण्यासाठी संघर्ष करण्याची हिंमत देणारा हा दिवा आहे. मग झोप, भूक, तहान हे सर्व सोबती होतात. मित्रांनो, आजची ही कथा जर आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करून या चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या. आणि या कथेमार्फत तुम्हाला काय शिकायला मिळाले आणि ही कथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. या कथेमध्ये जेही सांगितले आहे ते तुमच्या जीवनात कितीपट उपयोगी आले आणि तुम्ही ते तुमच्या जीवनात त्यांचा काय काय उपयोग केला ते आम्हाला सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.